नमस्कार, मी तेजल किल्लारे. लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत. सबंध विश्वाला शांतीचा आणि करुणेचा संदेश देणारे या पृथ्वीचा सर्वोत्तम भूमिपुत्र तथागत भगवान गौतम बुद्ध या पृथ्वीचा पहिला चक्रवर्ती राजा सम्राट अशोक आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्रे यत्न करू या भाषेत शब्दांची ताकद सांगणारे आणि भले तर देऊ कासेची लंगोटी नाताळाच्या माती हानू काठी या भाषेत विद्रोह कसा करायचा वेळ पडली तर हे सांगणारे जगद्गुरु संत तुकाराम महाराज. संत तुकाराम महाराजांच्या शिकवणीतून उभे राहिलेले आणि या महाराष्ट्राच्या गुलाम झालेल्या मातीमध्ये स्वाभिमान पेरणारे स्वराज्य उभं करणारे छत्रपती शिवाजी महाराज. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, एवढे अनर्थ एका विद्येनं केले. या भाषेत विद्येचं महत्व सांगून तिथेच न थांबता त्याला कृतीची जोड देऊन विद्येमुळे मती येते, मतीमुळे नीती येते, नीतीमुळे गती येते, गतीमुळे वित्त येतं आणि वित्त आल्यानंतर शूद्रांचं जीवनमान उंचावतं आणि ते असे विचारांचे कार्यक्रम करायला लागतात. हे आता 50 वर्षात दिसून यायला लागलं. हे ज्यांनी सांगितलं ते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले. आजपासून 100 वर्ष आधी आरक्षण ही संकल्पना नेमकी काय आहे हे ज्यांनी जाणलं होतं, ओळखलं होतं आणि ते कृतीत आणलं होतं. पण आज 100 वर्षानंतरही इथल्या 90% लोकांना आरक्षणाचा नेमका अर्थ आणि त्याचा अन्वयार्थ समजलेला नाही. परंतु 100 वर्ष आधी ते जाणून घेऊन ते प्रत्यक्ष कृतीत आणणारे आणि राबविणारे आरक्षणाचे जनक लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज. दिवसभर गावातील आणि सायंकाळी लोकांच्या मना मेंदू मस्तकातील घाण स्वच्छ करणारे स्वच्छता संत गाडगे महाराज. आऊसाहेब जिजाऊ, माता भीमाई, त्यागमूर्ती माता रमाई, माता सावित्रीबाई यांच्यासह या मानव मुक्तीच्या क्रांती पर्वामध्ये ज्यांनी ज्यांनी आपल्या सबंध आयुष्याचं बलिदान दिलं, माणसांना माणूस म्हणून उभं करण्यासाठी ज्या ज्या महापुरुषांनी महाभारतांनी आपलं आयुष्य वाहिलं त्या सर्व महामाता सर्व महापुरुषांना अभिवादन करतो. पण या सर्व महामाता महापुरुषांचं योगदान आम्ही जेव्हा पाहतो तेव्हा या सर्वांनी यांच्या आयुष्यामध्ये माणसाला उभं करण्यासाठी, माणसाला माणूस म्हणून जगता यावं यासाठी प्रयत्न केले असं आम्ही सांगतो. शाहू महाराजांनी आरक्षणावर काम केलं, महात्मा फुलेंनी शिक्षणावर काम केलं, वेगवेगळ्या माणसांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मोठमोठं काम केलं असं आम्ही सांगतो. महापुरुषांची नावं घेतो. कर्वेंनी काम केलं, स्त्रीमुक्तीचा लढा उभा केला, अशी सगळ्यांची नावं घेऊन आम्ही त्या त्या कामाचं श्रेय त्यांचं नावे देत असतो. परंतु मग तरीही या सर्व कामाला पूर्णत्व कुठे येतं हा प्रश्न आम्हाला पडतो. आणि मग हे पूर्णत्व कसं येतं, कुठं येतं हा प्रश्न आम्हाला पडतो. आणि आज 21व्या शतकामध्ये माझ्या बांधवांना हा प्रश्न विचारला जातो की हे सगळं या माणसांनी या महामानवांनी केलेलं आहे, तरीही तुम्ही या सगळ्यांच्या पूर्णत्वाचं नाव घेताना एका महामानवाचं नाव घेता आणि मग ते कसं काय हा प्रश्न आम्हाला पडतो. आणि मग आज 19व्या शतक ते 21व्या शतक ही वाटचाल करत असताना हे पूर्णत्व कसं येतं हे सांगताना मला या ठिकाणी आवर्जून म्हणावं वाटतं की हजारो वर्ष
हा जो समाज पिचत पडलेला समाज आहे, जो गावकुसा बाहेरचा समाज आहे, या गावगाड्यातली जी स्त्री आहे, जी घरात जरी असली तरी ती गुलाम म्हणून राबत होती, या सगळ्यांना त्या जोखडातून मुक्त करण्यासाठी अनेक जण झटत होते, अनेकांनी ते काम केलं, म्हणून त्याला पूर्णत्व देण्याचं काम एका महामानवाने केलं. ते 21व्या शतकाच्या अनुषंगानं, लोकशाहीच्या अनुषंगानं पूर्णत्वास कसं जातं हा विचार करत असताना मला या ठिकाणी सांगावं वाटतं, म्हणावं वाटतं की मृतप्राय झालेल्या कोट्यवधी जीवात भरला ज्यांनी नवा प्राण, मनुवादाविरोधात जे लढले होऊन बेभान, काळारामाला घाम फोडून चवदार पाण्याला आग लावून पेटवले ज्यांनी मनुस्मृतीचे प्रत्येक पान, त्यांच्या पुढे झुकते या देशातील नव्हे तर जगातील प्रत्येकाची मान. त्यांनीच दिले या भारताला जगातलं सर्वोत्तम असं संविधान. अशा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माझा शतशः प्रणाम, माझा शतशः प्रणाम. कारण या सगळ्यांच्या कार्याला 19व्या शतकामध्ये लोकशाही भारत घडत असताना त्या विचारांना या महामानवानं त्या संविधानामध्ये स्थान दिलं आणि तो विचार आज जिवंत राहिलेला दिसतो. कारण काळाच्या ओघात अनेक महापुरुष आले, अनेक महामानव आले आणि ते काळाच्या ओघात विरूनही गेले. त्यांचा विचार मनुवादी व्यवस्थेने दाबून टाकण्याचं काम केलं. परंतु आता आपण ज्यांची नावं घेतो, ज्यांच्या कार्याचा गौरव करतो, त्यांच्या कार्याला पुढच्या शतकानुशतक आजरामर ठेवण्याचं काम या त्यांच्या विचारांच्या वारसदाराने केलं आणि ते संविधानात पेरलं, म्हणून आज ते जिवंत राहिलेले दिसतात. ही गोष्ट आम्हाला प्रकर्षाने लक्षात घ्यावी लागेल. आणि ही गोष्ट लक्षात घेत असताना, हा विचारांचे अशा प्रकारे कार्यक्रम करत असताना आधी अमरनाथ नगरीमध्ये या ठिकाणी हा एक विचारांचं स्थान आपण या ठिकाणी उभं केलं. त्याला एक प्रकटीकरणाचं रूप या ठिकाणी आज आपण दिलेलं दिसतंय. धम्मदीप बुद्ध विहाराच्या माध्यमातून आज तुम्ही जे स्थान या ठिकाणी निर्माण करत आहात, ते विचारांचं केंद्र आपण या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहात. आणि आज त्याचा लोकार्पण सोहळा होतोय आणि तो अशा ऐतिहासिक दिनी होत आहे की बाबासाहेबांनी या देशाला कलाटणी देणारी जी घटना घडवून आणली, त्याला 68 वर्ष पूर्ण होतात. आणि त्या 68व्या वर्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाच्या दिनी आज आपण हा कार्यक्रम आयोजित करता. आणि विचारपीठावर अशी विचारांनी भक्कम असणारी तोलामोलाची माणसं आपण या ठिकाणी बोलवता. आणि या अमरनाथ शहरामध्ये हे केंद्र उभं राहतं. खऱ्या अर्थानं अमरनाथचा वैचारिक पाया घालण्याचं काम आणि त्या वैचारिक पायावरती विचारांचाच कळस उभा करण्याचं काम या धम्मविहाराच्या माध्यमातून होईल अशी मला या ठिकाणी खात्री वाटते. कारण विहारही विचारांची, विहारही क्रांतीची, विहारही चळवळीची केंद्र झाली पाहिजे असं आम्ही म्हणतो. परंतु विहार ही विचारांची चळवळीची केंद्र होत असताना त्या विहाराच्या जडणघडणी आज कशा होत आहेत हे खूप महत्वाचं आहे. कारण आज जर आपण आपल्या महाराष्ट्राची, देशाची अवस्था पाहिली तर देशामध्ये चळवळीची उलथापालथ होणारी काही महत्वाची केंद्र आहेत. अगदी जर महाराष्ट्राचं उदाहरण बघितलं तर दीक्षाभूमी, चैत्यभूमी, येवल्याची मुक्तभूमी, भीमा कोरेगावची शौर्यभूमी, ह्या भूमींना इतकं वजन निर्माण करण्याचं, महत्व निर्माण करण्याचं काम मागच्या 20 वर्षामध्ये अधिक प्रकर्षानं झाल्याचं दिसतं. आणि मला वाटतं ही ती पिढी आहे ज्यांनी हे काम हातामध्ये घेतलेलं आहे. आणि म्हणूनच अशी शक्तीपीठ, अशी विचारांची केंद्र छोट्या मोठ्या प्रमाणामध्ये गावागावामध्ये आज उभी राहत आहेत. आणि त्यातीलच एक असणारं भीमा कोरेगाव सारखं जे शौर्यभूमीचं केंद्र आहे, ज्याचं महत्व अधोरेखित करताना खऱ्या अर्थानं बाबासाहेब त्या ठिकाणी जेव्हा येतात तेव्हा बाबासाहेब सांगतात की इथं आलात म्हणजे तुम्हाला कळेल, हा स्तंभ पाहिला तर तुम्हाला कळेल की तुम्ही भेडबकरीच्या अवलाद नाही तर तुम्ही सिंहाचे छावे आहात. हे समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला इथं यावं लागेल. परंतु त्याच्या मुक्तीसाठी आज संघर्ष करावा लागतो. आणि दादारावासारख्या एका खंबीर कार्यकर्त्याला 15 वर्ष न्यायालयीन लढाई लढून, एक संघर्ष करून ती लढाई जिंकण्यासाठी कंबर कसावी लागते, असे योद्धे आपल्या लढाईमध्ये आहेत. आणि म्हणून खऱ्या अर्थानं मला वाटतं की ही महत्वाची केंद्र जशी आहेत तशीच या गावागावात ही केंद्र उभी राहत आहे. आणि म्हणून धम्मचक्र प्रवर्तन करायचं म्हणजे काय, तर मला वाटतं की हे केंद्र उभं राहणं म्हणजे खऱ्या अर्थानं मातीपासून, गावापासून, गावगाड्यातून खऱ्या अर्थानं धम्माचं चक्र प्रवर्तित करणं आहे. आणि ते काम आज या ठिकाणी अंबरनाथ शहरामध्ये आपण करत आहात. आणि मग आज 68 वर्षामध्ये आम्ही काय कमावलं आणि काय गमावलं याकडे आम्हाला पाहावं लागतं. कारण जयंत्या, मयंत्या
हे आता उत्सवाचं रूप सगळीकडे धारण करत आहे. परंतु आजचा हा जो सोहळा आहे हा त्या जयंत्यांच्या कार्यक्रमापेक्षा वेगळ्या प्रकारचा सोहळा आहे. या सोहळ्याला एक वेगळा विचारांची किनार आहे. कारण या देशाच्या इतिहासामध्ये, या देशाच्या इतिहासाला नवी कलाटणी देणारी घटना बाबासाहेबांनी या देशामध्ये घडवली. आणि ती घटना का घडवावी लागते याचा परामर्श, याचा विचार आम्हाला करावा लागतो. मग आज 68 वर्षानंतर आज आम्ही नेमके कुठे आहोत? बाबासाहेबांना नेमकं काय अभिप्रेत होतं? मगाशी जसं अमंगरावांनी सांगितलं की धम्म चळवळीची आजची अवस्था काय आणि बाबासाहेबांना अभिप्रेत नेमकं काय होतं, याचा विचार करताना आम्हाला बाबासाहेबांच्या आधीचा भारत, बाबासाहेबांचा भारत आणि बाबासाहेबांनंतरचा आजचा भारत बघावा लागेल. तर आम्हाला तथागतांच्या या चळवळीला आम्ही नेमकं कुठपर्यंत घेऊन आलेलो आहोत याची जाणीव होईल. आणि आज खऱ्या अर्थानं धम्म चळवळीचं हे चक्र अधिक गतिमान होण्याची गरज आहे. ती गरज काय आहे हे आज आम्हाला लक्षात येईल. कारण आज चहूबाजूने जर आम्ही पाहिलं तर या देशाची अवस्था, या देशाची चाललेली संक्रमणाची स्थिती, या देशामध्ये घडत असलेल्या सगळ्या घटना आणि हे सगळं घडत असताना एक बुद्ध अनुयायी, एक आंबेडकरी विचारांचा कार्यकर्ता म्हणून या देशातल्या आंबेडकरी विचारांवरती प्रेम करणाऱ्या प्रत्येक माणसाची जबाबदारी अधिक वाढताना दिसत आहे. आणि ही जबाबदारी जेव्हा वाढताना दिसते तेव्हा आम्हाला बाबासाहेब हा जो विचार आमच्या हातामध्ये देतात तो विचार फक्त 14 ऑक्टोबर हे एका दिवसापुरता आहे का, किंवा बाबासाहेबांचं धम्मचक्र प्रवर्तन हे एका दिवसाचं आहे का, हे आधी समजून घ्यावं लागेल. हा विचार फक्त सेलिब्रेट करण्याचा, बुद्धांचा या देशात झालेला पुनरुज्जीवनाचा हा सोहळा हा फक्त सेलिब्रेट करण्याचा विषय आहे का, हे आम्हाला लक्षात घ्यावं लागेल. तर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्याकडे आम्ही जेव्हा पाहतो तेव्हा आम्हाला धम्मचक्र प्रवर्तनाचे हे चाक एक दिवशी 14 ऑक्टोबर 56ला गतिमान बाबासाहेबांनी केलं का, याचं उत्तर मिळतं की अजिबात नाही. तर हे चाक गतिमान करावं लागेल याचा विचार बाबासाहेब त्या दिवशी, त्या वर्षी, त्या वर्षाच्या दशकामध्ये नव्हे तर त्या आधी 3 दशकांपासून करताना दिसतात. हे आम्हाला लक्षात घ्यावं लागेल. बाबासाहेब आंबेडकर परदेशामध्ये शिकायला जातात आणि परदेशामध्ये शिकायला गेलेले बाबासाहेब आंबेडकर हे आम्हाला अनेक लोक सांगतात. आम्ही अनेक ठिकाणी आता इथं जर बघितलं तर विचारपीठापासून ते विचारपीठाच्या समोर असणार आहे. आता खरं तरी शोकांतिका म्हणावी, काही अशी वेळ का आली आता म्हणजे खरं तर त्याला आम्ही जबाबदार आहे. आम्ही बोलतोय ना तरी आमची जबाबदारी आहे की ह्याच्यामध्ये 50-40 पुढे गेलेले सगळे कार्यकर्ते विहारात कुणी आलं पाहिजे जास्तीत जास्त, सगळ्यात आपल्या 30च्या आतल्या तरुणांनी या दिवशी तरी विचारांच्या परिवर्तनासाठी आलं पाहिजे. म्हणजे करून करून भागला तिकडे अशी पण देवपूजेला लागला असं म्हणतात. तसं आपल्या बाबासाहेबांना हे अभिप्रेत नाहीये किंवा हा विचार फक्त म्हातारपणी विहारात येऊन बसण्यासाठीचा नाहीये दिलेला बाबासाहेबांनी. त्याच्यामुळं हे आपली ही तरुणाई जी आहे त्या तरुणाईला ह्या फक्त धार्मिकीकरणाच्या पलीकडे बुद्धांचं तत्वज्ञान काय आहे आणि त्या तत्वज्ञानाची जगाला नेमकी काय गरज आहे हा विचार या भारतातल्या प्रत्येक माणसापर्यंत घेऊन जाण्याची जबाबदारी ही या आजच्या तरुणाईच्या हातामध्ये आहे. आणि त्यामुळे या तरुणाईला विहाराशी कनेक्ट राहणं, विहारात येणं जास्त गरजेचं आहे. आणि ज्यांना हे शक्य नाहीये परंतु त्यांनी तो विचार समजून घेऊन तो विचार अंमलात आणून तो विचार समाजात रुजवणं गरजेचं आहे. आणि म्हणून आज ही जर अवस्था पाहिली तर मला बाबासाहेबांचे दिवस आठवतात. आणि ते बाबासाहेबांचे दिवस जेव्हा मला आठवतात तेव्हा आजचं सगळं वैभव आपण बघतो. आता कसे 68 वर्षातल्या वैभवात आलो आम्ही एकदम. म्हणजे मगाशी सांगितलं त्यांनी, झोपडीत होतो आता बंगल्यात आलो. सांग बाबा तू विहाराची वाट दाखवली पण मी नेमका कुठे गेलो, असा प्रश्न पडावा अशी आज अवस्था झाली. म्हणजे बंगल्यात जायचं चुकत नाही पण विहारात जायचं मात्र चुकतं. मग हा प्रश्न पडतो का, मग याचं उत्तर कशात आहे हा जर मी विचार करतो
तर मग याला जबाबदार सुद्धा मी आणि माझ्या पुढे बसलेली माणसं आहेत. कारण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या आयुष्यात एक महत्वाचा संदेश देतात आणि तो संदेश हा आहे, बाबासाहेब म्हणतात, जी माणसं आपला इतिहास विसरतात ती माणसं नवा इतिहास निर्माण करू शकत नाही. बाबासाहेब म्हणतात, जी माणसं आपला इतिहास विसरतात ती माणसं नवा इतिहास निर्माण करू शकत नाहीत. मग या नव्या पिढीला इथपर्यंत न आणण्यात आम्ही जबाबदार का आहोत याचं उत्तर मला येतच सापडतं की आम्ही नव्या पिढीला त्यांचा इतिहास काय आहे, ते कोणत्या पार्श्वभूमीतून आलेत आणि तुमचे बाप आजोबा त्यांचे आजोबा त्यांचे पजोबा काय होते आणि त्यांनी तुम्हाला कुठं आणून ठेवलंय हे सांगण्यात कमी पडत आहोत. हे यामागचं कारण आहे असं मला आवर्जून या ठिकाणी सांगावं वाटतं. कारण आजपासून 70 वर्षापूर्वीचा जर इतिहास पाहिला, या स्वातंत्र्य भारताला या स्वातंत्र्य आम्ही मिळालं म्हणतोय, स्वातंत्र्याचं आम्ही सगळे गुणगान गातो, परंतु ते स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही बाबासाहेबांना या समाजाला दुसरं स्वातंत्र्य देण्याची गरज का भासली याचं उत्तर आम्हाला शोधावं लागेल. आणि त्या उत्तरामध्ये खऱ्या अर्थानं आमच्या गुलामीची बीजं आहेत. कारण ते उत्तर असं आहे की बाबासाहेबांना पहिलं या देशाचं जे स्वातंत्र्य 47 ला मिळालेलं आहे ते स्वातंत्र्य मिळण्याच्या आधी 20 वर्ष आधी बाबासाहेब इथल्या तत्कालीन काँग्रेसला प्रश्न विचारतात की इंग्रज जर हा देश सोडून जाणार असतील तर ते या देशाची सत्ता पुन्हा एकदा इथल्या मुठभर लोकांच्या हातात देतील आणि या देशातला माझा जो बहुजन समाज आहे, माझा जो पिचलेला समाज आहे, त्यांच्या हातामध्ये सत्ता जाणार नाही, ते पुन्हा गुलामच राहणार आहेत. मग त्यांच्यासाठी स्वातंत्र्याचं दार नक्की कधी खुलं होणार आहे हा बाबासाहेबांचा सवाल होता. आणि मला वाटतं की बाबासाहेबांना या प्रश्नाचं उत्तर पुढे 10 वर्ष शोधावं लागलं आणि त्यांनी पुढे ते उत्तर शोधलं आणि या समाजाला पुढे खऱ्या अर्थानं बाबासाहेबांनी स्वातंत्र्य मिळवून दिलं. तो दिवस म्हणजे 14 ऑक्टोबर 1956 आहे आणि हा नव्या स्वातंत्र्याचा दिवस आम्हाला लक्षात असणार पाहिजे. बाबासाहेबांना हे का वाटतं? कारण बाबासाहेब ज्या पार्श्वभूमीतून आले, बाबासाहेबांनी जे भोगलं होतं, बाबासाहेब जे जगलेले होते, जे अनुभवलेलं होतं, त्या तुलनेमध्ये आज जी आमची पिढी आहे त्या पोरांना त्या पोरींना खऱ्या अर्थाने याचा गंध राहिलेला नाहीये. नव्या पिढीला आपण कुठून आलेलो आहोत हेच माहिती नाहीये. त्यांना फक्त आज जे चाललेलं आहे आपलीच गाडी, आपलीच माडी, आपल्याच बायकोची गोलगोल साडी, याच्यामध्ये आता सगळे रमलेले आहेत. ह्याच्या पलीकडे काय माहित नाही. आता हे SC ST OBC यातले आरक्षण देणारेच किती तर लोक म्हणतात आरक्षणाची आता काय गरज राहिलेली नाहीये. कारण ह्यांना वेदना माहित नाहीये, ह्यांना ह्या मागची पार्श्वभूमी माहित नाही, याच्या मागचा इतिहास यांना माहित नाहीये. आणि म्हणून मला बाबासाहेबांचे दिवस आठवतात आणि ते बाबासाहेबांचा तो संघर्ष आठवतो आणि बाबासाहेबांचा तो काळ जोपर्यंत आम्हाला आमच्या पुढच्या पिढीला माहित होणार नाही तोपर्यंत कळणार नाही की बाबासाहेबांच्या या भूमिका, बाबासाहेब आम्हाला या नव्या वाटेवर का घेऊन येतात आणि बाबासाहेबांना या देशामध्ये ह्या नव्याने खऱ्या अर्थानं दुसरं स्वातंत्र्य देण्याची गरज का पडली आणि बाबासाहेबांना या नव्या सगळ्या समाजाच्या हातामध्ये बुद्ध धम्म देण्याची गरज का पडली याचं उत्तर आम्हाला त्याच्यामध्ये सापडेल. कारण बाबासाहेबांनी या देशामध्ये सलग 30 वर्ष इथल्या हिंदू मनाचं परिवर्तन करण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो. आणि बाबासाहेब हे परिवर्तन का करण्याचा प्रयत्न करतात? बाबासाहेब परदेशी शिकायला गेलेले आहेत आणि परदेशी शिकायला गेलेले बाबासाहेब आपल्या माझी कथा या आत्मचरित्रामध्ये लिहितात की मला माणूसपण आणि स्वातंत्र्याची खरी ओळख कधी झाली तर मी कोलंबिया विद्यापीठामध्ये शिकायला आल्यानंतर. म्हणजे बाबासाहेबांच्या आयुष्यातली जी पहिली या ठिकाणची 30 वर्ष आहेत, ती भारतात गेलेली आहेत, त्यामध्ये बाबासाहेबांना कधी माणूसपण कळलं नाही किंवा दिसलं नाही. इथल्या समाजमानामध्ये माणूसपणाचं जगणंच नव्हतं हे त्या वाक्यातून आपल्याला लक्षात येतं. म्हणजे किती भीषण अवस्थेमध्ये बाबासाहेबांचं हे जगणं आहे आणि त्या जगण्यामध्ये बाबासाहेब तरीही त्यातून कसे काय टिकतात आणि बाबासाहेब कसे काय पुढे जातात हे आम्हाला आजच्या पिढीला सांगावं लागेल. आणि मग गेले 15 वर्ष झाला आज जगदीश गावगाड्यामध्ये फिरत, गावागावांमधून प्रबोधनाचे कार्यक्रम करत, गावागावामध्ये असे विचारांचे कार्यक्रम करत, विचार सांगत फिरतोय. मग काय होतं? कार्यक्रमाला लोक येतात, कार्यक्रम खूप छान झाला, टाळ्या वाजवतात, कार्यक्रम झाल्यावरती भेटतात, मिठी मारतात, आनंद वाटला, खूप छान बोलला तुम्ही. मग 4 दिवस जातात, 8 दिवस जातात आणि हे सगळं पुसल्या जातं, हे सगळं विरून जातं आणि मग हे सगळं पुढच्या जयंतीला लक्षात येतं लोकांच्या. ते गेल्या वेळेस ते चांगला बोलला होता,
त्याला आणा म्हणते. ते म्हणते मग पुढच्या ठिकाणी मला म्हणतात ते मी यायच्या आधी आलावशील चालू असतं. प्रख्यात मोठे वक्ते खूप मोठा माणूस जगदीश ओळ यांचं आगमन होतं. मी गेल्यावर बघतात अरे ही कुठं मोठा आहे म्हणजे अशी अवस्था आहे सगळी. मग माझे चळवळीतले पत्रकारितेतले काही प्राध्यापक मित्र पत्रकार मित्र मला म्हणाले ओळ सर तुम्ही जे बोलताय नव्या पिढीसाठी नव्या विचारांनी बाबासाहेब नव्या दृष्टिकोनातून ज्या प्रकारे नव्या पिढी समोर मांडत आहात ते बाबासाहेब तुम्हाला लिहावे लागतील. ते तुम्हाला तुमच्या भाषेत लिहावं लागेल आणि ते लिहिलेलं जर तुम्ही लोकांच्या हातात दिलं तर ते लोकांना जेव्हा वाटेल घरात की आता पुन्हा एकदा आपल्याला याची उजळणी करायची तर ते लोक वाचतील. आणि मग नव्या पिढीला नव्या भाषेत नवे मोटिवेशनल आंबेडकर या अँगलने आपल्याला लिहायचंय हे डोक्यात होतं. आणि मागच्या 8 वर्षांपासून काही दस्तावेज लिहायला चालू केली, काही प्रकरणं लिहायला चालू केली. मागच्या टेक्नॉलॉजीच्या दुनियेमध्ये मेलवरती मी ते सगळं लिहित होतो आणि मग एक एक प्रकरण अपडेट होत होतं. मग जसा वेळ मिळेल तसं ते सगळं चाललेलं होतं. आणि मग ते सगळं चाललेलं असताना 2018 साली भीमा कोरेगावला एक मोठी घटना घडली आणि त्या घटनेनंतर सगळीकडे आंदोलनं चालू होती, मोठमोठे मोर्चे चालू होते. आणि मुंबईमध्ये एक मोर्चा होता, त्या मोर्चाला पुण्यातून मुंबईकडे येत होतो. आणि पुण्यातून मुंबईकडे येत असताना पुण्याच्या बाहेर निघालेलो होतो गाडी आणि पुण्याच्या बाहेर आलो असताना आमच्या गाडीचा मोठा अपघात झाला. आणि तो अपघात एवढा भयानक होता की त्या अपघातामध्ये मला मेंदूला इंजुरी झालं, ब्रेन इंजुरी झालं. आणि ब्रेन इंजुरी झालं मग जवळच्या मित्रांनी वगैरे दवाखान्यात गेलं, ऍडमिट केलं. आणि ऍडमिट केल्यानंतर 12 तास सरले परंतु शुद्धीवर आलेलो नव्हतं. मग आई वडील खेडेगावात आहेत, ते गावाकडून आले, ते भांबावून गेले. करता सवरता पोरगा अचानक इतका मोठा अपघात, बेशुद्ध आहे. आणि सगळं त्यांच्यासाठी संपल्यात जमा झालं. सगळे घाबरले. चळवळीतल्या अनेक कार्यकर्त्यांनी त्या हॉस्पिटलला गाराडा घातला, अनेक लोक भेटायला आले, परंतु आयसीयू मध्ये असल्यामुळे आत सोडलं जात नव्हतं. हे मी जे सांगतो ते मला इतरांनी सांगितलेलं आहे, मला त्यातलं काही आठवत नाही. आणि मग सगळे लोक घाबरलेले होते की आता हा कमबॅक होऊ शकत नाही असं अनेकांना वाटत होतं. आणि मग 3ऱ्या दिवशी हालचाल व्हायला लागली आणि डॉक्टर म्हणाले शुद्धीवर यायला लागलाय. आता आमच्या हातात तसं काही नाहीये, आम्ही फक्त उपचार करण्याचे प्रयत्न करतो. आणि मग 3ऱ्या-4थ्या दिवशी हालचाल व्हायला लागली. कॉमामधून तुमचा मुलगा बाहेर येतोय असं घरच्यांना सांगितलं. कॉमात गेला होता त्यातून बाहेर येतोय. आणि मग 8 दिवसांनी पूर्ण बाहेर आलो थोडासा. परंतु बाहेर आल्यानंतरही जे घडलं ते सगळ्यांसाठी खूप विपरीत होतं की कॉमातून हा बाहेर आला परंतु मला कोणाचीच ओळख होत नव्हती. मेंदूवरच्या सगळ्या संवेदना पुसल्या गेलेल्या होत्या, चित्र पुसले होते, सगळा भूतकाळ विसरलेलो होतो. आणि सगळे विसरलेलं असताना डॉक्टर म्हणाले की आता याची स्मृती पुन्हा कधी जागृत होईल आम्ही सांगू शकत नाही. आणि मग आई वडिलांच्या नातेवाईकांच्या पायाखालची जमीन सरकली की आता हे असं जगून तरी याने काय करायचं, जर याला भूतकाळच आठवत नाही, आपण पुढे गेलो तरी हा ओळखत नाही. आणि मग डॉक्टरांनी उपचार करत राहिले. महिना गेला. डॉक्टर म्हणाले आता याला घरी घेऊन जावा, ह्याच्या स्मृती पुन्हा कधी जागृत होतील, मागचा याला कधी आठवेल आम्हाला काही माहित नाही, परंतु वाचलेला आहे तर घेऊन जावा. आणि मग घरी घेऊन गेल्यानंतर काही इतर राज्यांमध्ये केरळला वगैरे आयुर्वेदिक इतर उपचार होत राहिले. इतर उपचार अनेक ठिकाणी होत राहिले. काही मोटिवेशनल मित्र होते, डॉक्टर्स होते, ते म्हणाले यांना जुन्या गोष्टी दाखवा, जुने व्हिडिओज दाखवा, त्यातून त्यांना त्यांचं जुनं आयुष्य काही आठवलं तर आठवतंय का बघा. आणि मग जुन्या गोष्टी काय दाखवल्या, आपले मोबाईल काय असतात, आपले मोबाईल मधले व्हिडिओ तेच मला पुन्हा दाखवायला लागले. मित्र जवळचे घरातले लोक आता तेच मला पुन्हा माझेच काही व्हिडिओ मला दाखवायला लागले. आणि मला त्या अंधाऱ्या गर्तेतून सगळं संपलेलं असं वाटत असताना काही व्हिडिओज माझ्या पुढे पुन्हा यायला लागले. पुन्हा मी ते बघायला लागलो. पुन्हा ते वाचून ऐकून पुन्हा मला माझं काहीतरी आठवायला लागलं. आणि त्या अंधाऱ्या गर्तेतून पुन्हा एकदा मला नव्याने काहीतरी आठवत होतं. आणि ते आठवत असताना ते व्हिडिओ मी पुन्हा पाहत होतो. आणि ते सगळेजण मला मोटिवेशनल काहीतरी दाखवत होते. परंतु मला असं आठवायला लागलं की अरे लोक मला आज मोटिवेशनल दाखवत आहेत, पण मीच काहीतरी एक मोटिवेशनल लिहायला लागलो होतो. आणि मला ते सगळे आठवत
असताना मी माझे सगळे मेल्स पुन्हा एकदा काढले, मी माझे सगळे मेल वाचायला लागलो, ती प्रकरणं मी वाचायला लागलो आणि मला आठवायला लागलं की अरे मी याच महामानवाविषयी काहीतरी मोटिवेशनल लिहित होतो, जो माणूस जगासाठी मोटिवेशनल आहे. आणि त्याच प्रेरणेतून हा जगदीश हो पुन्हा एकदा उभा राहिला आणि पुढच्याच वर्षी हा जगदीश हो पुन्हा या स्टेजवर येऊन बोलायला लागला. त्या अंधाऱ्या गर्तेतून त्या संपलेल्या विश्वातून हा जगदीश पुन्हा नव्याने उभा राहिला, कारण त्यातून बाहेर काढणारा त्याचा मोटिवेशनल सिम्बॉल होता विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि म्हणून मी या विचारपीठावर पुन्हा येऊन उभा राहिलो आणि पुन्हा नव्याने त्या पुस्तकाची बांधणी सुरू केली. पुन्हा पुढचे 3 वर्ष त्यावर काम केलं आणि पुन्हा 3 वर्षांनी काम करून संविधान दिनाला 26 नोव्हेंबर पुण्यामध्ये फुलेवाड्यामध्ये त्या पुस्तकाचं प्रकाशन झालं. आणि त्या पुस्तकाचं प्रकाशन झाल्यानंतर पुढच्या फक्त 4 महिन्यामध्ये त्या पुस्तकाच्या 10व्या आवृत्तीची विक्री झाल्या आणि त्या 10व्या आवृत्तीचं प्रकाशन अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात झालं. त्या पुस्तकाचं नाव म्हणजे जग बदलणारा बाप माणूस, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे का सांगायचं? हे या पुस्तकासाठी सांगायचं का? अजिबात नाही. मला नम्रपणे या ठिकाणी सांगावं वाटतं की आजपर्यंत चळवळीतल्या हजारो लेखकांनी, हजारो विचारवंतांनी लाखो पुस्तकं अत्यंत उच्च दर्जाची बाबासाहेबांविषयी लिहिली. तीच पुस्तकं वाचून माझ्यासारखा एक कार्यकर्ता उभा राहिला. त्यांनी आजपर्यंत अनेक बाबासाहेबांविषयी गीतं लिहिली, बाबासाहेबांविषयी अनेक क्षेत्रामध्ये वेगवेगळं काम झालं आणि त्यातून आजपर्यंत समाज घडत आला. परंतु या जगदीश ओळला मागच्या 15 वर्षामध्ये हे लक्षात आलं होतं की आमच्या आजच्या तरुणाईच्या हातात, दादासाहेब आपण मागाशी म्हणले तसं 200 पानाचं पुस्तक दिलं की ते 2 पानं वाचता बाजूला ठेवते. काय नवीन पोरं एवढं मोठं पुस्तक बघूनच बाजूला ठेवतं. मग मी गेले 20 वर्ष त्या एज ग्रुप मधून जात असताना एक विचार करत होतो की नव्या पिढीला त्यांच्या भाषेत त्यांना समजतील असं आणि त्यांना अट्रॅक्ट होतील या पद्धतीचे बाबासाहेब आपल्याला मांडावे लागतील. आणि म्हणून नव्या पिढीला नव्या भाषेत नवे मोटिवेशनल आयडॉल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगण्याचा प्रयत्न या पुस्तकातून केला आणि त्या पुस्तकाची मांडणी तशा प्रकारे केली आणि ते त्या पुस्तकामधून पेरण्याचं काम आणि झालं. आणि म्हणून ते पुस्तक आज तरुणाईच्या हातामध्ये गेल्यानंतर त्यांना मनापासून ते आवडतं आणि ते पुस्तक आज हजारो फोन असे येत आहेत मागच्या 10 महिन्यामध्ये की पुस्तक हातात घेतल्यानंतर पुढचे 2 दिवस अख्खं पुस्तक वाचल्याशिवाय पुस्तक खाली ठेवू वाटलं नाही. आणि म्हणून नव्या पिढीला नव्या भाषेत हे सांगितलं म्हणून ते पुस्तक लोकप्रिय होत आहे आणि म्हणून ते लोकांना आवडत आहे याची मला जाणीव आहे. आणि त्याच्या पलीकडं मला या गोष्टीची जाणीव आहे की हे पुस्तक या जगदीश ओवाळने एका फाटक्या माणसाने लिहिलंय म्हणून ते महान आहे असं मला कधीच म्हणायचं नाहीये. तर हे पुस्तक जगातल्या एका महान माणसाविषयी लिहिलेलं आहे म्हणून हे पुस्तक महान आहे याची मला जाणीव आहे. आणि जी जी माणसं चळवळीच्या बाहेरची या महामानवांच्या आदर्शावर चालतात, त्यांच्या विचारांचा जय जयकार करतात, त्यांचा विचार पसरवण्याचं काम करतात, त्यांचा विचार जगतात, ती माणसं या कौतुकाला पात्र होतात आणि त्यांचा सन्मान केला जातो. आता उदाहरणार्थ टपाल फॅमिलीचे आहे तुमच्या इथे, त्यांनी या पुस्तकाला इतकं प्रेम दिलं म्हणजे ते पुस्तक आल्यापासून त्यांनी मला अक्षरशः ते पुस्तक वाचताना त्यांचे मला कितीतरी वेळा फोन आले की हे प्रकरण आता मी वाचतोय आणि ते माझ्या काळजाला भिडलंय. आणि त्यांनी आतापर्यंत असंख्य लोकांना हे पुस्तक दिलं आणि ते वाचा असं सांगितलं. पण त्याच्यात मला ही गोष्ट अधिक महत्वाची वाटते की त्यांनी चळवळीच्या केंद्राच्या बाहेरच्या लोकांना आधी पुस्तक दिलं आणि त्यांना ते वाचायला सांगितलं. आणि या पुस्तकामध्ये रचना अशी आहे की आतापर्यंत काय झालं आपलं, आता गेले 15 वर्ष चळवळीत गावगाड्यात फिरताना आम्हाला आलेला अनुभव, आपलं माझ्यासारख्यांचं आमच्या वक्त्यांचं काय चाललंय आपल्या चळवळीतल्या, आपलीच लोक, आपलाच पैसा, आपल्याच टाळ्या आणि आपलाच वक्ता ह्याच्यात चाललंय सगळं. आपल्याच टाळ्या म्हणजे आता मी तुम्हाला बाबासाहेब सांगायचे, तुम्हाला बुद्ध सांगायचे, तुम्ही घरी जायचं, पुन्हा पुढच्या वर्षी तुम्हीच यायचं, पुन्हा दुसरा वक्ता आणायचा, पुन्हा तुम्ही ऐकायचं आणि घरी जायचं. ह्याच्या पलीकडे हे कधी जाणार आहे हे खूप महत्वाचं आहे. आणि हे त्याच्या पलीकडे या चळवळीच्या केंद्राच्या पलीकडे हे जेव्हा जाईल तेव्हा चळवळ वाढेल हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. आणि त्यासाठी याची मांडणी त्या पद्धतीने करून नव्याने आज काय झालंय, मोटिवेशन म्हणलं की आमची नवी पिढी काय करते, बिल गेट्सचं नाव घेते, म्हणजे जागतिक नावं पाहिजेत, अब्राहम लिंकन पाहिजे, बिल गेट्स पाहिजे, फोर्ड पाहिजे, टेस्ला पाहिजे, अशी वेगवेगळी नावं पाहिजेत आम्हाला सगळं. मग वाटतंय मोटिवेशनल आहे. अरे पण जगाच्या मातीमध्ये एक मोटिवेशन आमच्याकडे असं आहे, ते मोटिवेशन काय आहे,
तर आम्ही सांगतो, आजपर्यंत सगळे वक्ते सांगत आले. मग या पुस्तकाच्या मांडणीत काय केलं, काय बदल करावा लागला, ते मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं की आमच्याकडे मोटिवेशन काय आहे, या मातीमध्ये काय कळलं नाही आमच्या लोकांना. आम्ही मोटिवेशनल बाबासाहेब कसे समजून घेतले नाही. बाबासाहेब आम्ही ऐकले, बाबासाहेब आम्ही जाणून घेतले, पण मोटिवेशनल पद्धतीने कसे बाबासाहेब आम्हाला समजून घ्यावे लागतील आम्ही आजपर्यंत सांगितलं. आम्ही आजपर्यंत ऐकलं की बाबासाहेब वर्गाच्या बाहेर बसून शिकले, वर्गाच्या बाहेर त्यांना बसावं लागलं, आणि ते वर्गाच्या बाहेर बसून शिकणारे बाबासाहेब आम्हाला मोटिवेशनल पद्धतीने सांगताना या जगाला असे सांगावे लागतील, नव्या पिढीला असे सांगावे लागतील की वयाच्या 8व्या वर्षी भारतात अस्पृश्यतेमुळे एक मुलगा वर्गाच्या बाहेर बसून घेतो, वयाच्या 8व्या वर्षी तो बाहेर बसून शिकतो, आणि वयाच्या फक्त 22व्या वर्षी तोच मुलगा अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात शिकायला जातो. हे मोटिवेशन आम्हाला कळलं नाही. हे बाबासाहेब आम्हाला समजून घ्यावे लागते. ज्या मुलाला वर्गाच्या बाहेर बसल्यानंतर, दुपारी भाकर खाल्ल्यानंतर कशाला तोटरे बसायचे, तेव्हा त्याला पाण्यासाठी त्या ठिकाणी माठाजवळ जाऊन उभं राहावं लागायचं, पण त्याला पाणी दिलं जात नव्हतं, पाण्याची वाट बघावी लागायची. तेव्हा त्या मुलाला कळलं की या माठाला कुत्री मांजरं हात लावतात, पण मला हात लावता येत नाही, हे त्याच्या मनावर बिंबलं होतं. तेव्हा त्याला कळलं की मला या ठिकाणी अस्पृश्य ठरवलं म्हणून पाणी नाकारलं गेलं. पाणी ही निसर्गदत्त देणगी आहे, तरीही ते मला नाकारलं जातंय, मला पाण्यासाठी लढावं लागेल. हे त्या विद्यार्थ्याला कळलं होतं, त्या 8 वर्षाच्या पोराला हे कळलं. आणि जगाच्या इतिहासामध्ये इतकं मोटिवेशनल काय नसेल, त्याच 8 वर्षाच्या पोरानं पुढे जाऊन या जगाच्या इतिहासातला पाण्यासाठीचा पहिला सत्याग्रह केला, तो महारचा सत्याग्रह. आणि त्या पोराने त्या महारच्या सत्याग्रहात सांगितलं की हा संघर्ष केवळ पाण्यासाठी नाही, तर तो मूलभूत हक्कांसाठी आहे. म्हणून अशी लेकरं जेव्हा या विहारात येतील, अशी लेकरं या कार्यक्रमांमध्ये जेव्हा येतील, तेव्हा त्यांना कळेल की बाबासाहेब काय आहे, तेव्हा त्यांना कळेल की लढाई काय आहे, आणि तेव्हा त्यांना कळेल की धम्मचक्र अनुप्रवर्तनाचा हा कार्यक्रम म्हणजे काय आहे. हा धम्मचक्र अनुप्रवर्तनाचा कार्यक्रम म्हणजे नेमकं काय आहे. आता अनेक लोक आम्हाला म्हणतात की थोडं धार्मिक कार्यक्रमाला आम्हाला बोलवत जाऊ नका, फक्त जयंतीला ह्याला बोलवत जाऊ. धार्मिकला बोलवल्यावर कसं बाकीचे लोक आम्हाला म्हणतात तुम्ही धार्मिक मग ते तिथं नका बोलवत जा. हे धार्मिक बाबासाहेबांनी हा जो धम्म दिलेला आहे, हा फक्त धार्मिक अंगाने दिलेला नाही, तर 22 प्रतिज्ञा म्हणजे जगातला धम्माचा जर आम्ही अभ्यास केला, तो जर आम्ही समजून घेतला, तर जागतिक धम्म किंवा जगातला बुद्ध यापेक्षा बाबासाहेबांनी त्यांच्या अनुयायांना दिलेला बुद्ध हा वेगळा आहे. कारण बाबासाहेबांना भारतातल्या अस्पृश्यांना जो बुद्ध द्यायचा होता, तो केवळ धर्म म्हणून द्यायचा नव्हता, तर त्यांना त्यांच्या नव्या आयुष्याची सुरुवात म्हणून द्यायचा होता. म्हणून बाबासाहेब आजच्या दिवशी 68 वर्षापूर्वी नागपुरात म्हणतात की मी आज माझा नवा जन्म झाला असं समजतो. काय समजतो? माझा नवा जन्म झाला असं समजतो. नवा जन्म का? तर यात दिलेल्या 22 प्रतिज्ञा आहेत, त्या तुम्हाला तुमचा नवा जन्म घडवण्यासाठी पूरक आहे. तर ते आम्हाला आमच्या नव्या पिढीला सांगावं लागेल. ह्या नव्या पिढीला आवर्जून काय सांगायचंय? बाबासाहेब सांगायचे, बुद्ध सांगायचे म्हणजे कुणाच्या देवाला शिव्या द्यायच्या, किंवा कुणाला तरी बदनाम करायचा, किंवा कुणाचा तरी विरोध ओढवून घ्यायचा, एवढं नाहीये. बाबासाहेबांचं आयुष्य जर आम्ही पाहिलं, तर बाबासाहेबांच्या आयुष्यातून आम्ही काय शिकलो हा प्रश्न पडावा असा आहे. काय हो, आज इथं कित्येक माणसं 70च्या पुढची असतील, 70 वर्षाच्या पुढची असतील, पण बाबासाहेबांच्या आयुष्याकडे जर आम्ही बघितलं तर उन्हा पुरं फक्त 65 वर्षाचं आयुष्य मिळालेलं महान. असंच चालणार आहे, किती वेळ चालेल? तर बाबासाहेबांच्या आयुष्याकडे जर आम्ही पाहतो, तर बाबासाहेबांचं आयुष्य म्हणजे फक्त 65 वर्षाचं आयुष्य. त्या 65 वर्षातले 30 वर्ष शिक्षणासाठी, आणि पुढची 35 वर्ष ही सामाजिक क्रांती आणि या देशाच्या जडणघडणीसाठीची. मग आज आम्हाला प्रश्न पडतो की आज बाबासाहेबांच्या या 65 वर्षांचा हिशोब आम्हाला लावावा लागेल.
आणि तो बाबासाहेबांच्या 65 वर्षाचा हिशोब लावत असताना बाबासाहेब कोलंबिया विद्यापीठातून इंग्लंडमधून शिकून जेव्हा भारतात येतात, तेव्हा भारतात आलेले बाबासाहेब या देशामधली सामाजिक स्थिती पाहतात आणि परदेशात शिकून आलेला माणूस आजपासून 100 वर्ष आधी परदेशात, किती मोठी गोष्ट आहे ना. म्हणजे आज काही लोकांचा असा समज आहे आपल्या की आता आम्ही एका वरच्या वर्गात गेलो, आम्ही आता भौतिक सुविधांनी मोठं झालोय, श्रीमंत झालोय, त्यामुळं आम्हाला आता वरच्या वर्गात असल्यामुळं आम्ही आता सगळ्यांच्या बरोबरीत आहोत आणि आता सगळ्याच्या बरोबरीत आहोत, त्यामुळं आम्हाला चळवळीची वगैरे आता काय जास्त गरज आम्हाला राहिलेली नाही, असं अनेक लोकांना वाटतं. काय वाटतं त्यांना? आम्ही श्रीमंत झालो, आम्ही आता एकदम छान बंगल्यात गेलो, 2 BHK 3 BHK मध्ये गेलो, माझ्याकडे 4 व्हीलर आहे, माझे सगळे मित्र एक क्लास 1 आहेत, आम्ही एकदम हायफाय सोसायटीत राहतो, त्यामुळे आम्हाला आता बाबासाहेबांची चळवळ किंवा बुद्ध ह्या गोष्टी किंवा धर्म ह्याची काय गरज नाही, लोक आम्हाला कमी लेखत नाहीत, आम्ही आता सगळे बरोबरीत आहोत आणि माणसं आम्हाला एकदम सन्मानाने जगवतात, वागवतात, असं त्यांचा समज असतो. पण आजपासून 100 वर्ष आधी अस्पृश्य समाजातला एक मुलगा अमेरिकेला जातो, इंग्लंडला जातो, त्या ठिकाणचं शिक्षण पूर्ण करून माघारी येतो, भारतात येऊन कोणतीही उच्च पदाची नोकरी, लाखो रुपये पगाराची नोकरी त्यांना मिळू शकत होती आणि ते आयुष्यारामाचं जीवन जगू शकत होते. पण तरीही त्यांना ते माहीत पडलं, काय माहीत पडलं, काय जाणवलं त्यांना की इतकं शिकून परदेशातून माघारी मी आलो आणि परदेशातून माघारी आल्यानंतर तरीही या ठिकाणी मला अस्पृश्यच समजलं गेलं, तरीही या ठिकाणी मला अस्पृश्यच म्हणून जगावं लागलं. या ठिकाणी मी इतका शिक्षित झालो, मी इतका सूटबूट टाय कोटामध्ये राहिलो, तरीही माझा स्पर्श इथे चालत नाही. आणि तेव्हा बाबासाहेबांनी विचार मांडला की हे सगळं जे आहे, ही जी सगळी सामाजिक जडणघडण आहे, ही सगळी सामाजिक जडणघडण ही केवळ भौतिक सुविधा किंवा तुमच्या गरीब श्रीमंतीशी नाहीये, तुमच्या राहणीमानाशी अवलंबून नाहीये, तर ही सगळी इथली वर्ण व्यवस्था ही शास्त्राने सांगितल्याप्रमाणे आहे. आणि म्हणून आपल्याला शास्त्राला आव्हान द्यावं लागेल. ज्या खोट्या पुराणांमध्ये, शास्त्रामध्ये इथल्या माणसाचं माणूस पण नाकारलेला आहे, त्याला आपल्याला आव्हान द्यावं लागेल. हे बाबासाहेबांना जाणवलं आणि म्हणून बाबासाहेबांनी भारतात आल्यानंतर महाडचा सत्याग्रह, काळारामाचं आंदोलन, त्या लढायाच्या पुढे घेऊन जाताना त्यांना जे जाणवलं की ह्या लढाया आपण करत आहोत, परंतु ह्या लढाया करूनही या ठिकाणी समता मिळणार नाहीये, ह्याची जाणीव बाबासाहेबांना झाली. कारण इथलं जे समाजमन आहे, ज्यांच्या विरोधामध्ये आपण हे आंदोलन करतोय, त्या समाजमनाला कोणताच पाजर फुटत नाहीये, या रस्त्यावरच्या लढाईने त्यांना काहीच फरक पडत नाहीये. मग बाबासाहेब म्हणतात, हे कुणी सांगितलं? हे ज्या ग्रंथाने सांगितलंय त्या ग्रंथाला आपल्याला आव्हान द्यावं लागेल. आणि म्हणून बाबासाहेब त्या ग्रंथाला आव्हान देतात आणि त्या ग्रंथाला आव्हान देऊन बाबासाहेब तो कायद्याचा जो ग्रंथ आहे, तो कायद्याचा ग्रंथ या ठिकाणी महाडला जाळण्याचं काम करतात आणि बाबासाहेब सहस्रबुद्धेच्या हस्ते मनुस्मृतीला आग लावतात. बाबासाहेबांनी त्या ठिकाणी मनुस्मृतीला आग लावली, मनुस्मृती जाळले, ही या देशाच्या इतिहासातली खूप मोठी क्रांतिकारी घटना आहे. आणि मला वाटतं की बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळणं हे बुद्धांच्या वाटेकडे टाकलेलं एक महत्वाचं पाऊल आहे. आणि बाबासाहेब त्या मनुस्मृतीला आव्हान देतात आणि मनुस्मृतीला आव्हान दिलेले बाबासाहेब या देशामध्ये वेगवेगळी संक्रमणं घडवून आणतात आणि वेगवेगळी संक्रमणं घडवून आणत असताना बाबासाहेब येवल्यामध्ये घोषणा करतायत. ती घोषणा या देशाच्या इतिहासामध्ये आणि जगाच्या इतिहासामध्ये महत्वाची ठरलेली घोषणा आहे. बाबासाहेब तिथे घोषणा करतात की मी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही. ही बाबासाहेबांची घोषणा जेव्हा होते तेव्हा खऱ्या अर्थानं तिथल्या धर्ममार्तंडांना हादरा बसतो. जगातल्या अनेक धार्मिक धर्मगुरूंना ही घोषणा ऐकून खऱ्या अर्थानं बाबासाहेबांना आपल्याकडे आकृष्ट करावं असं वाटतं.
जगातल्या अनेक मोठमोठ्या धर्माचे धर्मगुरू बाबासाहेबांना आपल्या धर्माकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात, परंतु बाबासाहेब हे विचारांवर आधारित, अभ्यासावर आधारित जगातील धर्मग्रंथाचा अभ्यास करणारे बाबासाहेब शांतपणे भूमिका घेतात. विचार करा, 35 ला बाबासाहेब ही घोषणा करतात, पण त्यानंतर 21 वर्ष बाबासाहेब या गोष्टीवर विचार करतात, त्याच्यावर संशोधन करतात. परंतु हे करत असतानाही बाबासाहेब हे पुढचे 21 वर्ष यावरती विचार करत असतानाही या देशामध्ये एक प्रकारे बुद्ध पेरण्याचं काम करतात. ते आम्हाला लक्षात आलं पाहिजे. 35 ला ही घोषणा बाबासाहेब करतात आणि 45 साली बाबासाहेब पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना करतात आणि पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून मुंबईमध्ये बाबासाहेब त्यांचं पहिलं महाविद्यालय सुरू करतात. आता ही शैक्षणिक क्रांती एका बाजूला आहे. तुम्ही म्हणाल की याच्यात बुद्धांचा, तत्वज्ञानाचा आणि धम्मचक्राचा काय संबंध आहे, तर याच्यामध्ये बाबासाहेब विचार दिसून येतो की बाबासाहेब 21 वर्ष काय करतात याचं उत्तर याच्यामध्ये आहे. बाबासाहेब 21 वर्ष काय करतात याचं उत्तर इथं आहे. या त्यातल्या ठळक घटना आहेत की 45 ला बाबासाहेब जे विद्यालय चालू करतात मुंबईमध्ये, त्या विद्यालयाचं नाव आहे सिद्धार्थ महाविद्यालय. त्या विद्यालयाचं नाव आहे सिद्धार्थ महाविद्यालय. आणि सिद्धार्थ हे कोणाचं नाव आहे? सिद्धार्थ हे तथागत भगवान गौतम बुद्धांचं नाव आहे. बाबासाहेब फक्त घोषणा करतायत आणि पुढे फक्त त्याचं भांडवल करायचं, आजच्या राजकारणासारखं घोषणा करायच्या, राजकारण करायचं असलं काम नाही. बाबासाहेब ते आचरणात आणतायत. बाबासाहेब या ठिकाणी तथागतांच्या विचारांची पेरणी करायला सुरुवात करतायत. बाबासाहेबांना अभिप्रेत आहे की या देशात, या राज्यामध्ये इथल्या शिक्षण व्यवस्थेतून बाहेर पडणारा विद्यार्थी हा बुद्धांच्या विचारांचा असला पाहिजे, म्हणून या ठिकाणी सिद्धार्थ नाव दिलेलं विद्यालय बाबासाहेब धम्म स्वीकारण्याच्या आधी या ठिकाणी चालू करताना दिसत आहे. 10 वर्ष 11 वर्ष आधी ते चालू करतात आहे. त्याचबरोबर एकीकडे हे मुंबईत चालू करतात आहे. मराठवाड्याच्या माळरानावरती बाबासाहेब विचारांचा पिंपळ वृक्ष उभा करतात आहे आणि मिलिंद महाविद्यालयाची स्थापना बाबासाहेब करतात आणि ते मिलिंद नाव त्या विद्यालयाला देतात. आणि मिलिंद नाव कुठून आलेलं आहे याचा इतिहास आम्हाला समजून घ्यावा लागेल. आणि त्या मिलिंद महाविद्यालयाच्या परिसराला, तिथल्या त्या वनाला बाबासाहेब नाव देतात आहे नागसेन वन. काय नाव देतात? नागसेन वन. मिलिंद हा ग्रीक राजा आहे आणि तो ग्रीक राजा सगळ्या बौद्ध भिक्खूंना कायम आव्हान द्यायचा, तुम्ही माझ्यापेक्षा जर विचारांनी हुशार असाल, तत्वज्ञ असाल, तर माझ्याबरोबर प्रश्न उत्तर करा आणि मला प्रश्नोत्तरामध्ये हरवा, मग मी तुमचं महानपण मान्य करतो. मग हे काही वर्ष चाललं असंच. का चाललं? ते आपल्याकडे मन आहे ना, दगड टाकायचा नाही अंगावर नाही घेत, तसं ते काय झालं का, ते म्हणते म्हणायचे राजाच्या कुठं नादी लागतं, तो हारला तरी त्याला राग येईल आणि जिंकला म्हणजे तो आपल्या विचारांपुढे जिंकणार नाही, त्यांना खात्री तर होतीच. पण एक हे असंच अनेक वेळा आव्हान देणं चालू होतं आणि मग एका बौद्ध भंतेंनी ते आव्हान स्वीकारलं आणि त्यांच्यात प्रश्नोत्तर झाली. प्रश्नोत्तर अनेक काळ चालली आणि त्या प्रश्नोत्तरांमध्ये राजा मिलिंदाचा पराभव झाला. राजा मिलिंद हारला आणि भंते जे होते ते त्या विचारांच्या लढाईमध्ये जिंकले. त्यांचं नाव होतं नागसेन. त्यांचं नाव होतं नागसेन. परंतु त्या विचारांच्या लढाईमध्ये, तत्वाच्या लढाईमध्ये त्या राजाचा पराभव झाला असताना त्या राजाने त्या बौद्ध भिक्खूंचं ते शरण गेले आणि ते म्हणाले आजपासून मी तुमचं अनुयायित्व स्वीकारतो. आणि म्हणून बाबासाहेबांना असं वाटतं की विद्यार्थी कसा असावा, तर तो विद्यार्थी ज्ञान ग्रहणासाठी राजा मिलिंदासारखा आपल्या गुरुकडे, आपल्या शिक्षकाकडे शरण जाणारा असावा. आणि शिक्षक कसा असावा, तर तो प्रकांड पंडित असावा, तो विचारांच्या लढाईमध्ये कोणालाही हरवणारा असावा. म्हणून त्या परिसराला नाव दिलं नागसेन वन आणि महाविद्यालयाला नाव दिलं मिलिंद महाविद्यालय. हे विचारांची लढाई आहे. हे विचार पेरण्याचं काम बाबासाहेब करतात. जेव्हा बुद्ध धर्म स्वीकारलेलाही नाही त्या काळामध्ये, त्याच्या पुढे जाऊन बाबासाहेब आपल्या 10 बाय 10च्या खोलीतून बाबासाहेब मुंबईमध्ये जेव्हा घर बांधतात, एक राजवाडा बांधतात, पण तो राजवाडा स्वतःला राहण्यासाठी नाही बांधत, केवळ तो राजवाडा कोणासाठी बांधतात बाबासाहेब? आपलं पहिलं प्रेम पुस्तकं, ती पुस्तकं ठेवता यावीत, ती पुस्तकांची निगराणी नीट व्हावी, त्या पुस्तकासाठी राजवाडा बांधला. पुस्तकावर प्रेम करणारा हा महामानव ते राजवाडा या ठिकाणी बांधतात आणि त्या राजवाड्याला नाव देतात राजगृह. काय नाव देतात? राजगृह.
हे बुद्ध तत्वज्ञानातून येतं सगळं. कुठून येतं सगळं? बुद्धांच्या तत्वज्ञानातून. म्हणून आम्हाला काय कळलं पाहिजे आजच्या दिवशी? धम्मचक्र प्रवर्तन दिन हा एक दिवस साजरा करण्याचा दिवस नाहीये. आमच्या रोजच्या जगण्यात, वागण्यात, बघण्यात, आचरणामध्ये, कृतीमध्ये हा बुद्धांचा विचार आला तर त्याला अर्थ आहे, तर ते चक्र फिरत राहणार आहे, तर त्याचं अनुप्रवर्तन होणार आहे. हे प्रवर्तन आम्हाला घडवून आणावं लागणार आहे. हे चक्र आहे, ते फिरत राहिलं पाहिजे. वर्षातून एक दिवस ते दर्शन फिरवायचं, पुन्हा ते रुटीन रोजचं चालू आहे. चलो दुसऱ्या दिवशी उपास आहे असं नाहीये. आपल्यातल्या अर्ध्या आता टिपऱ्यावरती असतील तिकडे जागेवरती. म्हणजे आम्हाला हे भान असलं पाहिजे की आमच्या दररोजच्या जीवनामध्ये बाबासाहेबांनी हे कधी ठरवलंय, विचार करा याचा. बाबासाहेब बुद्धांकडे असं काय एक दिवशी आकर्षित झालेत, वाचले आज आणि उद्या आकर्षित झाले नाही. बाबासाहेब रंगूनला जात आहेत आणि रंगूनला गेलेले बाबासाहेबांना त्या ठिकाणी त्या बुद्ध परिषदेमध्ये तथागतांची एक सुंदर मूर्ती भेट दिली जाते. आम्हाला 56ला हा कार्यक्रम झाला सगळं माहिती आहे. परंतु रंगूनला गेल्यानंतर बाबासाहेबांना श्रीलंकेत तिथं मूर्ती भेट दिली जाते आणि बाबासाहेब ती राजगृहात आणून ठेवतात. आणि पुढे 2 वर्षानंतर बाबासाहेबांकडं पुण्यातले काही कार्यकर्ते येतात, पुण्याच्या जवळच्या देवरोडचे. ते कार्यकर्ते बाबासाहेबांकडे येतात. बाबासाहेबांना म्हणतात, बाबासाहेब आमच्यात भांडणं व्हायला लागली एका गोष्टीवर, म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो. बाबासाहेब म्हणले, काय झालं? ते म्हणले, आम्ही आहे ना आपल्याला देवळात येऊ देत नाहीत, म्हणून आम्ही आपलं देऊळ बांधलं छोटा. आपलं स्वतःच वेगळं, त्यात आपला देव ठेवायचा, आमचं आम्ही आत जाऊ, बाहेर येऊ, आम्हाला कोण अडवणार नाही. बाबासाहेब शांतपणे ऐकतात आणि म्हणतात, मग काय? मग ते कार्यकर्ते म्हणतात, बाबासाहेब ते जो देऊळ आम्ही बांधलाय ना, त्यात कोणता देव ठेवायचा ते आम्हाला तुम्ही सांगा. त्यात आमचं एकमत व्हायला, त्यात कुठला देव ठेवायचा ते आम्हाला सांगा. आणि म्हणून ते आम्ही विचार केला की त्यात कोणता देव ठेवायचा ते तुम्हाला विचारावं, तुम्ही सांगताल ते देव आम्ही त्यात ठेवू. बाबासाहेबांनी त्यांच्याकडे बघितलं आणि बाबासाहेबांनी स्मित हास्य केलं आणि बाबासाहेब त्यांना म्हणाले, आता तुम्ही जा आणि ठरलेल्या दिवशी मी तिथे कुठला देव ठेवायची त्याची मूर्ती घेऊन येतो. मी तिथे जो देव ठेवायचा त्याची मूर्ती मी घेऊन येतो. आणि बाबासाहेबांचं ऐकलं आणि सगळे कार्यकर्ते उठले आणि सगळे कार्यकर्ते माघारी आले. दिवस ठरला आणि ठरलेल्या दिवशी बाबासाहेबांची वाट पाहत अनेक शेकडो कार्यकर्ते देवरोडच्या त्या भूमीमध्ये उभे राहिलेले होते. पांढरी शुभ्र वस्त्र परिधान केलेले बाबासाहेब आपल्या डॉग गाडीतून त्या ठिकाणी देवरोडला पोहोचले. पांढरी शुभ्र वस्त्र परिधान करून प्रसन्न मुद्रेने आपल्या मांडीवरती एक जी मूर्ती झाकलेली आहे कापडामध्ये, ती मूर्ती घेऊन बाबासाहेबांची ती रुबाबदार ध्येयनिष्ठ बाबासाहेबांचं पहिलं पाऊल त्या देवरोडच्या भूमीमध्ये पडलं आणि बाबासाहेबांचं पाऊल त्या देवरोडच्या भूमीमध्ये पडलं. तसेच सगळ्या कार्यकर्त्यांनी बाबासाहेबांच्या नावाचा जयघोष केला. बाबासाहेबांची रुबाबदार बाणेदार पावलं, ती पावलं बाबासाहेबांची त्या देवरोडच्या भूमीमध्ये पडतात आणि बाणेदार नजरेने बाबासाहेब सगळ्यांकडे पाहतात. बाबासाहेबांची नजर सगळ्या कार्यकर्त्यांकडे भिरते. बाबासाहेब सगळ्यांना नजरेने इशारा करतात, सगळे चालायला लागतात. बाबासाहेबांच्या हातामध्ये एक मूर्ती आहे आणि ती मूर्ती घेऊन बाबासाहेब चालते होतात आणि बाबासाहेब त्या मंदिरापर्यंत येतात. त्या छोट्या मंदिराकडे बाबासाहेब वाकून पाहतात आणि कृतज्ञतेने बाबासाहेब त्या मूर्तीकडे पाहतात आहे आणि ती मूर्ती बाबासाहेब त्या ठिकाणी जो चौतर आहे त्याच्यावरती नेऊन आतमध्ये नम्रपणे ठेवतात आहे. आणि काही वेळानंतर त्या ठिकाणी पंचशील होत आहे. त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या नावाचा बाहेर जयघोष चालू आहे, परंतु बाबासाहेब त्यांना थांबवतात आणि बाबासाहेब त्या मूर्तीवरचं कापड काढून सर्वांना त्या ठिकाणी नम्रतेने झुकायला लावतात आहे आणि बाबासाहेब त्या ठिकाणी नतमस्तक होतात आणि तथागतांच्या नावाचा आणि विचारांचा जय जयकार होतोय. मला वाटतं की बाबासाहेबांनी जरी 14 ऑक्टोबरला त्या ठिकाणी दीक्षा घेतली आणि दिली आपल्याला माहित असलं तरी बाबासाहेबांची वाटचाल आम्हाला माहित असली पाहिजे. तर आम्हाला कळेल की आम्ही आयुष्यात जेव्हा एखादं ध्येय ठरवतो तेव्हा फक्त ध्येय गाठणं हे महत्वाचं नसतं, तर ते ध्येय गाठण्यासाठी प्रत्येक पावलावरती ते रुजवणं, त्यासाठी झगडणं, त्यासाठी संघर्ष करणं आणि त्यासाठी प्रत्येकाने आपलं आयुष्य वाहणं गरजेचं असतं. हे आम्हाला बाबासाहेबांकडून शिकावं लागेल आणि हे बाबासाहेब आम्हाला बुद्ध कसा पेरायचा हे त्यांच्या आयुष्यातून दाखवून देतात. हे आम्हाला लक्षात ठेवावं लागेल. तर आम्हाला कळेल की बुद्ध बाबासाहेबांनी या देशात इतका सहज पेरलेला नाहीये. त्यांना माहित होतं की एवढं सोपं नाहीये. विचार करा ना, आजपासून 100 वर्ष आधी, अरे आज
एखाद्या धर्माचा कार्यक्रम होत असला तर आज या ठिकाणी टोळके येतात, आज या ठिकाणी आज त्याच्यावर हल्ले होत आहेत. आज एखादा माणूस विचार मांडतोय माझ्यासारखा, तर त्याच्या घरी येऊन त्याच्यावरती हल्ले होत आहेत, त्याला माफी मागायला होतात, त्याचे व्हिडिओ करतात, ते व्हायरल करतात. कधी आपण मोठ्या गप्पा मारतोय संविधान आहे या देशात, आमच्या बापाचा कायदा आहे, त्या काळात हे होतंय. एक महामानव आजपासून 100 वर्ष आधी अशा काळामध्ये उभा राहतो की ज्या काळात कुठलाही त्यांच्या हिताचा कायदा नाहीये, त्यांच्याकडे असं कोणतंही शस्त्र नाहीये की मी या शस्त्राच्या जोरावर यांना हरवेन. परंतु त्यांच्याकडे एक शस्त्र होतं, ते शस्त्र म्हणजे विद्वत्ता, ते शस्त्र म्हणजे त्यांचं ज्ञान, आणि ते शस्त्र म्हणजे प्रज्ञाशील आणि करुणा हे होतं. ते शस्त्र आपल्याला जपावं लागेल. ते शस्त्र बाबासाहेब आपल्याला देतात. मग आम्हाला बाबासाहेब तेव्हा सांगतात, आज ती घोषणा आम्हाला आता अनेक लोक म्हणतात की बाबासाहेब तेव्हा म्हणाले होते की मी सारा भारत बौद्धमय करीन, आणि मग बाबासाहेबांनी भारत बौद्धमय करायला सांगितला. ती जबाबदारी आता आपल्यावर आहे, त्यामुळे आता आपल्याला नाही काळजी घेऊन काम करावं लागेल असं लोक म्हणतात. आम्हाला आधी हे समजून घ्यावं लागेल की बाबासाहेब जेव्हा म्हणतात की मी भारत बौद्धमय करीन, बांधवांनो, बाबासाहेब हे काय घोषणा करणार नेते नव्हते. बाबासाहेबांनी भारत बौद्धमय केलेला आहे, आणि तो भारत बौद्धमय केलेला तुमच्या माझ्या हातात दिलेला आहे. तो बौद्धमय भारत आपल्याला पुढे जपता आला पाहिजे, हे आता आपलं कर्तव्य आहे. तर बाबासाहेबांनी हा भारत बौद्धमय कसा केला हे थोडक्यात सांगतो, आणि मी आपली रजा घेतो. थांबू ना. तर बाबासाहेबांनी हा बौद्धमय भारत करील ही घोषणा बाबासाहेबांची फक्त घोषणा नाहीये, तर बाबासाहेब हे बौद्धमय भारत करील एक प्रकारे बाबासाहेब सांगतायत हे भारत बौद्धमय केलाय तो जपा, आणि त्याला वाढवा. तुम्ही तो जपणं आणि त्याचं रक्षण करणं ही तुमची माझी जबाबदारी आहे. काय केलं बाबासाहेबांनी? बाबासाहेबांनी हा भारत कसा बौद्धमय केला? हा बाबासाहेबांनी भारत बौद्धमय करून कसा ठेवला? आणि या देशाचा राष्ट्रीय प्रतीक असलेला रंग कोणता आहे? या आभाळाचं प्रतीक असणारा निळाशार रंग ह्या भारताचं राष्ट्रीय प्रतीकाचा रंग आहे. या भारताचं जे राष्ट्रीय प्रतीक असणारा जो भारताचा ध्वज आहे, तो ध्वज कोणता आहे? चौरंग आहे. ज्याला तिरंगा आम्हाला सांगितलं जातं, तो चौरंग आहे. त्यातला चौथा रंग आहे निळा, आणि त्या चौथ्या रंगाचं अशोक चक्र या देशाच्या माथ्यावर कोरणारा बाप आहे आमचा, हे आम्हाला कळलं पाहिजे. आणि त्या अशोक चक्राला त्या राष्ट्रध्वजावर स्थान देऊन हा राष्ट्र अशोकाच्या वाटेवर चालणार आणि बुद्धाकडे घेऊन जाणार राष्ट्र आहे, हे बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलं. या देशाचं फुल कोणतं? राष्ट्रीय फुल कमळ. कमळ फुल. ते एकही फुल कमल का फुल आम्हाला येण्यात काढलं. आम्ही आता त्या कमळाचा द्वेष करायला लागलो का? ते आम्हाला वाटतं त्यांचं आहे ते. अरे त्यांनी बुद्ध तत्वज्ञानातला बाबासाहेबांकडनं सगळ्यात जास्त कोणी शिकलं असेल तर ते शिकले, आणि आम्ही पालख्या वाहतो. ते फुल त्यांनी उचललं आणि त्यांचं प्रतीक केलं, पण हे फुल बाबासाहेबांनी संविधानातून या देशाचं राष्ट्रीय फुल केलं, जे कमळ आहे. त्या कमळाला पद्म म्हटलं जाते पालीमध्ये. आणि या देशाचे जे महत्वाचे पुरस्कार आहेत संविधानाने दिलेले, कोणते? पद्म पुरस्कार. त्याला हे पद्म नाव कुठल्या विचारांमधून बाबासाहेबांनी पेरून ठेवलंय? बुद्धांच्या. या देशाला भारत रत्न हा सर्वोच्च पुरस्कार आहे या देशाचा. हे रत्न हा शब्द कुठून येतो? शांतीरत्न, बुद्धिरत्न, विचाररत्न, संघरत्न. रत्न ही पदवी बुद्धांच्या तत्वज्ञानातून दिली जाणारी पदवी आहे. ही पदवी बुद्धांच्या तत्वज्ञानातून दिली जाणारी पदवी आहे, आणि त्याचा जयघोष बाबासाहेब करतात. आणि या देशातलं सर्वोच्च किताब, या देशाचा सर्वोच्च पुरस्कार हा रत्नाला जोडून या देशाच्या नावाचा गौरव करणारा असला पाहिजे, हे बाबासाहेब करतात. आणि या देशातला सर्वोच्च पुरस्कार हा भारतरत्न पुरस्कार करून ठेवतात. या देशातला शौर्य क्षेत्रातला सर्वोच्च पुरस्कार अशोक चक्र पुरस्कार. अशोक पुरस्कार हे काय? अशोक कुठून आलं हे नाव? या देशाची राजमुद्रा, 4 सिंह असणारी राजमुद्रा, सारनाथ येथील राजधानी, अशोकाची राजधानीची सारनाथ येथील जी 4 सिंह असणारी राजमुद्रा आहे, ती या देशाची राजमुद्रा बाबासाहेब करून ठेवतात. हे आम्हाला सांगावं लागतंय. आता या 21व्या शतकात आम्ही हे शिकलोय का? आमच्या हातात मोबाईल आहे, आमच्या हातात इंटरनेट आहे. आम्हाला नेमकं काय कळलं? बाबासाहेब आम्ही काय समजून घेतले? तरी आम्ही आता घोषणा देतोय, चला भारत बौद्धमय करायचं. अरे बापाने भारत बौद्धमय करून ठेवलेला आहे, तो बौद्धमय केलेला भारत जपणं, तो वाढवणं, आणि त्यातला धम्म विचार वृद्धिंगत करणं, ही आमची जबाबदारी आहे. ते बाबासाहेबांना अभिप्रेत आहे की आपण जबाबदारी खऱ्या अर्थानं पार पाडणं हे आता आपल्यावर खूप मोठं आव्हान असणार आहे.
कारण आजची परिस्थिती पाहता, आजचा जो चाललेला सगळा माहोल पाहता, या देशामध्ये निर्भीड माणसं जर कोण उरली असतील तर तो आंबेडकरवाद आहे. या देशात निर्भीड माणसं जर कोण उरली असतील, विचारांसाठी मरण पत्कराची तयारी असणारी माणसं जर कोण असतील तर तो आंबेडकरी विचारांचा माणूस आहे. मी जातीचा म्हणत नाही, आंबेडकरी विचारांचा माणूस म्हणतोय. ज्या ज्या माणसाला आंबेडकरी विचार कळेल, आंबेडकरी विचार म्हणजे काय, आंबेडकर म्हणजे काय, अरे चुकीची करोड माणसं विरोधात उभे असताना जो एकटा माणूस त्या करोड माणसाच्या विचारांच्या पुढे विरोधात उभा राहतो ना, तो एकटा माणूस योग्य रस्त्यावर असणारा तो एक माणूस म्हणजे आंबेडकर आहे. ते आंबेडकर आम्हाला कळले पाहिजे आणि ते आंबेडकर होण्याचं काम आमच्या या नव्या पिढीला करावं लागेल. ते काम ह्या विहारांमधून करावं लागेल आणि ते काम करण्याचा प्रयत्न ह्या धम्माच्या चळवळीमधून होईल. कारण सम्राट अशोकाचा विचार आम्ही जेव्हा सांगतो, या देशात सम्राट अशोक हा जगावर राज्य करणारा राजा आहे. आशिया खंडावरती सम्राट अशोकांनी संबंध आजचा भारत हा अखंड भारत आज जे गप्पा मारले जात आहेत की आम्हाला अखंड भारत पाहिजे. अरे पण अखंड भारत कधी होता माहितीये का तुम्हाला? अखंड भारत असणारा एकमेव राजा म्हणजे राजा सम्राट अशोक आहे. त्या सम्राट अशोकाचे आपण वारसदार आहोत, त्याच्या विचारांचे वारसदार आहोत हे आपल्याला कळलं पाहिजे. आणि त्या सम्राट अशोकाने ज्या कोरलेल्या ज्या लेण्या आहेत, त्या लेण्यामधले जे शिलालेख आहेत, त्या लेण्याचं जे संवर्धन आहे, त्या लेण्यांवरती काम करणं, ते बुद्ध विचारांवरती काम करणं आहे. बाबासाहेबांचा विचार म्हणजे केवळ सामाजिक लढाई, रस्त्यावरचे मोर्चे, आंदोलने एवढंच नाहीये, तर याच्या पलीकडे बाबासाहेब खूप आहेत. ते बाबासाहेब आम्हाला कळले पाहिजेत आणि त्या या फक्त चळवळीच्या पलीकडं जे बाबासाहेब आहेत ते आपल्याला आपल्या नव्या पिढीला सांगायचं. म्हणून नव्या पिढीला हे मोटिवेशनल बाबासाहेब सांगण्याचं काम या नव्या पिढीचा प्रतिनिधी म्हणून हा जगदीश ओळ तुमच्या समोर उभा राहून करत आहे आणि करत राहील. कारण या चळवळीमध्ये आपल्याला हे काम करत राहणारी अशी एक फळी निर्माण करावी लागेल. ती फळी जेव्हा उभी राहील, कारण काळ खूप भयान आहे. काळ आणि वेळ ही अशी गोष्ट आहे की एक जेव्हा जी माणसं आपल्या आयुष्यामध्ये वेळेचं महत्व जाणतात, जी माणसं आपल्या आयुष्यामध्ये काळाचं महत्व जातात, त्या माणसांचा भविष्यात काळ आलेला असतो. आणि म्हणून बाबासाहेबांनी आपल्या 65 वर्षाच्या आयुष्यात वेळेचं महत्व जाणलं. फक्त 65 वर्षाच्या आयुष्याचं त्यांनी असं नियोजन केलं की 65 वर्षाच्या आयुष्यात या माणसाने 65,000 वर्षांचं काम केलं. म्हणून या माणसाचा काळ इथून पुढचा आहे. आजचा काळ हा आंबेडकरवादाचा काळ आहे. हा काळ निर्माण कधी होतो? जी माणसं आपली वेळ ओळखतात आणि त्या वेळेचा योग्य उपयोग करतात. वेळेचा योग्य उपयोग करायला शिका, हे बाबासाहेबांकडून शिकायचं आहे. बाबासाहेबांकडून आपल्याला दुसरं काय शिकायचं? बाबासाहेबांनी प्रज्ञाशील करुणा, बुद्ध स्वीकाराच्या आधी त्या प्रज्ञाशील करुणेला खूप महत्व दिलं. बाबासाहेब म्हणतात लोक मला का घाबरतायत? अरे हा एकटा भीमराव रामजी आंबेडकर आहे, जो अस्पृश्य समाजात आला, ज्याच्या मागे तेव्हा कुणीही नव्हतं, परंतु या एका तरुणानं या देशातल्या भाल्याभाल्यांना घाम फोडला. बाबासाहेब म्हणतात इतकी मोठे मोठे लोक, संस्थानिक राजे महाराजे मला का घाबरतायत? मी श्रीमंत आहे का? नाही. माझ्याकडे खूप पैसा आहे का? नाही. मी राजा आहे का? नाही. हे लोक मला का घाबरतायत? कारण माझ्याकडे शुद्ध चारित्र्य आहे. माझ्याकडे काय आहे? शुद्ध चारित्र्य आहे. ते बाबासाहेबांकडून आम्ही काय शिकलो? बाबासाहेबांनी हा बुद्ध हाती दिला. तो बुद्ध हाती काय याच्यासाठी दिला का? धम्मचक्र प्रवर्तन करा, त्या दिवशी कार्यक्रम करा, लग्न बुद्ध पद्धतीने करा आणि 10वान 12वान बुद्ध पद्धतीने करा, यासाठी आहे नाही. त्याच्या पलीकडे गेलं पाहिजे ना. 22 प्रतिज्ञा सोयीच्या, हे 22 प्रतिज्ञावाले ते ह्याच्या घरी ते बसवलं, त्याच्या घरी त्याने हे केलं, त्यांनी ती डीपी ठेवला. आता तर सगळे डीपीवर स्टेटसवरच चालले. त्यांनी स्टेटस ठेवला. हे असले भयानक लोक जन्माला आले. पहिला स्टेटस बाबासाहेबांचा, दुसरा बुद्धांचा, तिसरा तुळजापूरच्या आईचा, चौथा बालाजीचा, पाचवा पुन्हा सारनाथच्या अशोक स्तंभाचा. काय विचारांचा काय संबंधच उरला नाही. म्हणजे 22 प्रतिज्ञा आम्हाला अभियान घ्यावं लागतं. 22 प्रतिज्ञांचं हे बाबासाहेबांच्या जे गद्दार होत आहेत त्यांना बोललं पाहिजे. ज्यांचा उद्धार बाबासाहेबांनी केला त्यांना हे आम्हाला हक्काने सांगावं लागेल. तुझा उद्धार करणाऱ्या बापाने ज्या 22 प्रतिज्ञा दिल्या त्या 22 प्रतिज्ञा केवळ तुला सोयीच्या घेऊन चालणार नाहीत. पहिली दुसरी तिसरी मधल्या 5 सोडायच्या, पुन्हा खालच्या 10 धरायच्या असं नाही. त्याच्यात एक प्रतिज्ञा आहे जे मी व्याख्यान करतो. म्हणजे जगदीश ओळ आला, तुम्ही टाळ्या वाजवल्या, मी गेलो, माझा हार घालून सत्कार केला, मला यायचं दिलं, ह्याच्यासाठी नाही आलो.
माझ्या व्याख्यानांमधून तुम्ही 3 गोष्टी घरी घेऊन गेलात. तुमच्या पोरांना उद्या झोपताना सांगितलं. पोरांना 8 दिवस पुढच्या एक गोष्ट सांगायची, इथल्या प्रत्येक आईनं बापाने बसलेल्या. आणि पोरं घडवणे फक्त आईचं काम नाहीये, बापांची तेवढी जबाबदारी आहे. अरे ज्या मुलाची आई 5व्या वर्षी वारली, त्या मुलाला बापाने घडवलं, उभं केला, ते पोरगा उभा राहिला आणि त्या पोराने या देशाचं संविधान लिहिलं. म्हणजे आईने का फक्त आईचं काम नाहीये मुलं घडवणं. इथं प्रत्येकाने आपल्या लेकरांना सांगा की बाळा बाबासाहेब हे असे विद्वान आहेत. आज आमची पोरं म्हणतायत की ते आज आमच्या वयाचे जे आहेत ना, त्यातली वाया गेलेले मी जेव्हा भेटतो त्यांना विचारलं ना, तुझं काय झालं, का नाही पुढे शिकला? ते म्हणते काय नाही, आमच्या बापाने काय मार्गदर्शन नाही केलं. दुसरं म्हणते आमची परिस्थिती नव्हती. तिसरं म्हणते आमच्या घरातच कोण शिकलेलं नव्हतं, त्यामुळे आम्हाला काय शिक्षणाचं वाटलंच नाही. अरे बाबासाहेब आंबेडकरांकडे बघा एकदा, ज्यांच्या खिशात पैसे नव्हते, ज्यांना आई घरात नव्हती, ज्यांची आई लहानपणीच वारली, ज्यांच्याकडे सामाजिक परिस्थिती इतकी भयान होती, तो माणूस कसा मार्ग काढतो आणि कशा प्रकारे पुढे जातो हे मुलांना सांगावं लागेल. मुलांना सांगा की शिक्षण घेणं म्हणजे केवळ 12वी 15वी होणं हे शिक्षण घेणं नाही, तर ज्या काळामध्ये इंटरनेट नाही, मोबाईल नाही आणि कुठली सोयी सुविधा नाही, जेव्हा क्लिक वरती आजच्या सारखं कळत नव्हतं की पुणे विद्यापीठात किती जागा आहेत, मुंबई विद्यापीठात किती जागा आहे, किती मेरिट लागलं, माझं ऍडमिशन होईल का नाही, त्या काळात एक माणूस अमेरिकेच्या विद्यापीठात कसा जातो, बाळाला विचार करायला सांगा. तुझ्या हातात मोबाईल नाही, तू विचार कर मला एकदा की पुणे विद्यापीठात किती जागा आहे. अरे ज्या काळात या देशातल्या भाण्या समुद्रातून पलीकडे जायला भीती वाटत होती, त्या काळात माझा बाप 21 दिवस प्रवास करून न्यूयॉर्क शहरात पाऊल ठेवतो आणि कोलंबिया विद्यापीठात शिक्षणासाठी जातो. हे आमच्या पोरांना आता सांगावं लागेल. माझ्या व्याख्यानातनं पहिली गोष्ट पुढचे 8 दिवस आपल्या मुलांना झोपताना सांगायचे की बाळा तुला उच्च शिक्षण घ्यावं लागेल. ते उच्च शिक्षण घेऊन तुला या देशातला क्लास 1 क्लास 2 या दर्जाच्या पदव्यामध्ये जावं लागेल, किंवा या देशात राज्यकर्ते होणं म्हणजे फक्त आमदार खासदार होणं नाही, तर राज्यकर्ते होणं म्हणजे त्यांच्या हातात राज्यकारभार आहे, प्रशासन आहे, ते होणं म्हणजे सुद्धा या देशातलं राज्यकर्ते होणं आहे. हे आमच्या पोरांना सांगा. हे पुढचे 8 दिवस तुमच्या पोरांना सांगा. दुसरी गोष्ट झोपताना मुलांना सांगा की बाळा बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा दिल्या, त्यात फक्त देव मानू नको, त्यात फक्त बाकीच्या प्रतिज्ञा नाहीयेत. त्याच्यात एक महत्वाची प्रतिज्ञा आहे, मी सुरा मेर मद्यपवाद धारा मेरमणी, दारू पिणार नाही. हे चळवळीतल्या लोकांना हे समजून सांगायची वेळ आली. कुणी सांगायचं? 34 वर्षाच्या जगदीश वळण 70 वर्षाच्यांना का वेळ आली? कारण हे भयान अवस्था आहे. हे आम्हाला समजून सांगायची वेळ आली. त्यात प्रतिज्ञा, मग सगळ्या सोयीच्या प्रतिज्ञा न घेता आम्हाला या सगळ्या प्रतिज्ञा घ्याव्या लागतील. आणि तिसरी गोष्ट या ठिकाणी नम्रपणे तुम्हाला सांगतो, जी आपल्याला फक्त आपल्या मुलांना नव्हे तर या देशातल्या प्रत्येक माणसाला सांगायचे की भारत आणि जगातली भारताची ओळख ही बुद्धांचा देश आहे. आणि भारताची जगातली ओळख आपल्याला टिकवायची, त्यासाठी बुद्धांच्या वाटेवर चालत राहा. बुद्धांच्या विचारांना, बुद्धांच्या आचरणाला आपल्या अंगीकारामध्ये, आपल्या जीवनामध्ये महत्वाचं स्थान द्या, एवढी विनंती या ठिकाणी आपल्याला करतो. आपण मला या ठिकाणी बोलावलं, ऐकून घेतलं, त्याबद्दल आपले आभार मानतो. जाता जाता एवढंच म्हणेल, वामनदादा म्हणतात तसं, भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते तर तलवारीस त्यांच्या न्यारेच टोक असते, तर तलवारीस त्यांच्या न्यारेच टोक असते. वाणीत भीमा आहे, करणीत भीमा असता, वर्तन तुझ्या पिलांचे सारेच चौक असते, सारेच चौक असते. भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते. माझ्या भीमानं ती मनुस्मृती जर जाळली नसती तर आजही या देशात माणसाला माणूसी ओळख मिळली नसती. म्हणून त्या बाबासाहेबांच्या आभार मानतो. बाबासाहेब, तुम्ही आम्हाला संविधानाच्या माध्यमातून सगळं दिलं. बाबासाहेब, तुम्ही आम्हाला संविधानाच्या माध्यमातून सगळं दिलं, पण आज 14 ऑक्टोबरच्या 68व्या दिनी तुम्हाला नम्रपणे थँक्यू म्हणताना मला सांगावं वाटतं की बाबासाहेब, संविधानाच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला सगळं दिलं, जगण्यासाठी सगळं दिलं, पण कसं जगावं यासाठी बुद्ध दिला. बाबासाहेब थँक्यू, धन्यवाद. आपल्या सगळ्यांची रजा घेतो. आपण मला बोलवलं त्याबद्दल आभार मानतो. जे काही बरोबर असेल तर ते विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर ते बुद्धांपर्यंत सगळ्या महामानवांचं काही चुकलं असेल तर ते जगदीश ओळचं एवढं म्हणा आणि आपल्या घरी विचार घेऊन जाई विनंती करतो. धन्यवाद. जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत, जय संविधान. लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनलला तुम्ही लाईक नसेल केला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.